मिनिट व सेकंदात रूपांतर करा। ठीक आहे, तास मिनिट व सेकंदात रूपांतर करा। पहा तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की 3.35 चे तास मिनिट किंवा सेकंदात रूपांतर करा। 35 चे तास मिनिट किंवा सेकंदात रूपांतर करा असा प्रश्न आला तर बघा त्याची रूल्स आहेत की दशांश स्थळानंतर येणाऱ्या पहिल्या अंकाला तुम्हाला 6 ने गुणायचं। कितीने गुणायचं? 6 ने गुणायचं। आणि दशांश स्थळानंतरच्या दुसऱ्या अंकाला आपल्याला काय करायचं? 36 ने गुणायचं। ठीक आहे, त्याच्यानंतर दशांश स्थळानंतर जर तिसरा अंक आला तर समजा तिसरा अंक आला म्हणजे दशांश स्थळानंतर 3 अंक आले तर त्यातला दुसरा आणि तिसरा अंक तसाच ठेवायचा आणि बाकीचे अंक काढून टाकायचे। जे येणारी संख्या आहे त्याला 36 ने काय करायचं? आपल्याला गुणायचं। ठीक आहे, हे याचे टर्म अँड कंडिशन्स आहेत, रूल आहे। ठीक आहे, सो दॅट आपण आता हा प्रश्न सोडून पाहू कशा पद्धतीने सुटतो। पहा हा प्रश्न आहे तुमच्याकडे 3.35 चे। ठीक आहे, आता तुम्ही सोडवलेला प्रश्न येतो। आता पहा इथं घेतलं तुम्ही तास, इथं घेतलं तुम्ही मिनिट आणि इथं घेतलं तुम्ही सेकंद। पहा हे असतात तास, हे असतात मिनिट आणि हे असतात सेकंद। म्हणजे याला जर 6 ने गुणलं आणि याला जर 36 ने गुणलं पहा मग साहित्रिक किती? 18 आणि 36 पंच किती? 180। 36 चा पाढा येत नसेल तर तुम्हाला सांगितलं मी कशाचा पाढा म्हणायचा? 5 चा पाढा म्हणायचा। आणि तुम्हाला येते 5 सखू 30, इथं किती आलं? 0। हाताचे किती आले? 3 आणि 5 त्रिक 15, 15 आणि 3 18। बरं 180 सेकंद म्हणजे किती मिनिट? 3 मिनिट। पहा 180 सेकंद म्हणजे 3 मिनिट। म्हणजे सेकंदाचे मिनिटात रूपांतर करायचे असेल तर त्याच्या भागाकारात किती टाकायचे? 60। 0 0 6 1 6 6 2 12 आणि 6 त्रिक 18। हे 3 इकडे टाकलं म्हणजे याचं फायनल आन्सर आलं 3 तास किती रे? किती? 21 मिनिटे 00 सेकंद असं त्याचं काय आलं? उत्तर आलं। म्हणजे आपण दशांश रूपी तासाचे तास मिनिट आणि सेकंदात काय केलं? रूपांतर केलं। म्हणजे याचं उत्तर फिक्स आलं 3 तास 21 मिनिटे 00 सेकंद। आता हे बघितलं तुम्ही। आता समजा हाच प्रश्न जर 3 याचा आला असेल, 3 अंकाचा, ठीक आहे, दशांश स्थळाचं याचं रूपांतर करायचं। पहा तास मिनिट आणि सेकंद। ठीक आहे, पहा याच्यातला पहिला अंक काय असतो रे? 2। हे झाले तास, दुसरा मिनिट। आता आपला नियम काय सांगतो? जर दशांश स्थळानंतर 3 अंक आले असतील तर दुसरा आणि तिसरा अंक तसाच ठेवायचा, बाकीचे अंक काढून टाकायचे आणि येणाऱ्या संख्येला 36 ने गुणायचं। ठीक आहे, सो दॅट मग आता बघा हे काढलं हे काढलं म्हणजे 0.025 असं त्याचं संख्या आली आपली। मग पहिल्या अंकाला 6 ने गुणायचं, दुसऱ्या अंकाला 36 ने गुणायचं। गणिताच्या भाषेमध्ये तुम्हाला नाही जमलं एवढा मोठा गुणाकार गरज नाही। दशांश स्थळांचे अंक दशांश नाही समजा, इथं 0 0 नाही समजा, डायरेक्ट 36 गुणिला 25 करा। 25 चा पाढा सोपा असतो, एक एक स्थानी 5 असते तर 25 5 125 आणि 25 सख 150। 150 शिल्लक किती रे? 0। हातचे आले 15, हे की नाही? 25 त्रिक 75, 75 आणि 5 80, 80 आणि 10 90 आणि हे 2 शून्यला 2 शून्य। पण 1 2 3 किती स्थळानंतर दशांश आहे? 3 स्थळानंतर दशांश आहे। म्हणून इथून आपण काय करायचं? 1 2 3 स्थळ सोडून द्यायची म्हणजे उत्तर किती आलं इथं? 90। मग 6 2 12। आता 90 सेकंद आले म्हणजे त्याच्यामध्ये किती मिनिट आहे? 1 मिनिट 30 सेकंद आहे। करेक्ट, 1 मिनिट 30 सेकंद आहे। म्हणून याच्यातून 60 वजा करा, उरतं 30। 60 वजा करा म्हणजे इथे ते मिनिट टाका। या 60 सेकंदाचा 1 मिनिट होतो म्हणून तो इथं आपण टाकला। म्हणून उत्तर आलं 2 तास 13 मिनिटे 30 सेकंद। काय आलं? 2 तास 13 मिनिटे 30 सेकंद। आता समजा उदाहरणार्थ तुम्हाला मी असा प्रश्न दिला 5.444 चे तास व मिनिट आणि सेकंदात
रूपांतर करा. कशात रूपांतर करा? तास, मिनिट व सेकंदात रूपांतर करा. आता हा एक प्रश्न मी तुम्हाला समजावून सांगतो. पहा, इथं काय लिहायचं रे? तास. इथं काय लिहायचं? मिनिट. इथं काय लिहायचं? सेकंद. पहा, तासाला तास, मिनिटाला मिनिट. आता हे कॅल्क्युलेशन 44 तसेच ठेवायचे, म्हणजे 0. किती? 0.44. बरोबर आहे. मग इथं काय करणार? 6 न गुणणार. इथं काय करणार? 3600 न गुणणार. 6 24. मग आता पहा, 36 गुणिला 44 आहे का नाही? आपल्याला लहान लहान पाडे येतात, म्हणून 4 1 4 4 25 4 सखू 24 शिल्लक हातचे आले 4 त्रिक 12 2 किती? 14. पुन्हा मग 4 सखू 24 शिल्लक हातचे आले 4 त्रिक 12 2 किती आले? 14. मग 4 8 6 आणि 1 हा सॉरी इथं किती? 5 आहे का नाही? 2 शून्याला 2 शून्य. दशांश त्याला इथं आलं 158. बरोबर आहे ना? किती आलं? 158. पहा, 158 म्हणजे किती मिनिट किती सेकंद रे? 2 मिनिट. हा, म्हणजे याच्यातून 120 काय करा? सेकंद वजा करा, म्हणजे मिनिटात रूपांतर करा. म्हणजे याचा अर्थ इकडे 2 मिनिट वाढवा. आता 120 गेले, राहिले किती? राहिले किती? 158 मधून 38 आहे का नाही? मग उत्तर आलं 5 तास 26 मिनिटे आणि 38 सेकंद. उत्तर काय आलं? 5 तास 26 मिनिटे 38 सेकंद. ठीक आहे. आता हे तुम्ही घरी करायचं. जे लेकरं इथं आहेत त्यांनी सुद्धा आणि जे इथं नाही त्यांनी सुद्धा. हा एक प्रश्न आणि त्याच्यानंतर हा एक प्रश्न. ठीक आहे. म्हणजे एक दशांश स्थळानंतर 2 अंक आले असतील तर हा उत्तर करा, आणि दशांश स्थळानंतर 3 अंक आले असतील तर याचा प्रश्नाचं उत्तर तुम्ही काढा. मी समजावून सांगितले त्या पद्धतीने उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. ओके.